नमस्कार, मी विजय साळवी. 0 आवरच्या वीकेंड स्पेशल भागात आपलं स्वागत. करायला गेलो एक आणि झालं एक. मंडळी, ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल किंवा चाहा कुछ और मिला कुछ और असाही ओळी तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आज काय म्हणींचा क्लास सुरू केला की काय? तर त्याचं कारण आहे मवियाची आजची पार पडलेली पत्रकार परिषद. आज दुपारी मुंबईतील शिवालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विषय मांडला तो मतदार याद्यांमधील घोळ आणि विधानसभा निवडणुकीसाठीची पारदर्शकता. त्या विषयावर महाविकास आघाडीची ती संयुक्त पत्रकार परिषद होती. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील आणि नसीम खान, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आता इतकी भरगच्च पत्रकार परिषद म्हटल्यावर विषय काय असेल त्याची उत्सुकता पत्रकारांनाही होती. नाना पटोलेंनी पत्रकार परिषद सुरू केली. त्यानंतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आपापली मतंही मांडली. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करून विदर्भातील मतदारसंघांची नावंही घेतली. त्यातलाच एक मतदारसंघ आहे चिखली. तिथल्याच भाजप आमदार श्वेता महाले थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत. या संपूर्ण आरोपांवर आपण त्यांचंही म्हणणं ऐकणार आहोत. पण मवियाची आजची पत्रकार परिषद खरं तर महायुती सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी होती. पण झालं काय ते सांगतो. सगळ्या नेत्यांचं बोलून झाल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि साहजिकच प्रश्न आला तो संजय राऊतांविषयी. त्याचं झालं असं होतं की आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यक्षमतेवरच भाष्य केलं होतं. तेही आपण पाहणार आहोत. पण राऊतांच्या त्या वक्तव्याला उत्तर देत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार पलटवार केला. संजय राऊत उद्धव ठाकरेंचं ऐकत नाहीत का असा सवाल अप्रत्यक्षरित्या त्यांनी विचारला. पुढे त्याच पत्रकार परिषदेत जे जे घडलं ते कदाचित तिथल्या अनेक नेत्यांना अपेक्षित नव्हतं. आणि पुढे काय चर्चा झाली ती नानांच्या तिथल्या वक्तव्याचीच आणि महाविकास आघाडीमधल्या विसंवादाची. मंडळी, नाना पटोले आणि संजय राऊत हा संघर्ष काही पहिल्यांदा घडतोय असं नाही. त्याचं विश्लेषण आपण करणार आहोतच. पण आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात ज्या मुद्द्यानं झाली तो मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मतदार याद्यांमधील घोळ. त्यावर महाविकास आघाडीनं नेमके काय आरोप केलेत आपण ते पाहू. लढीचा डाव करून तुम्ही जे जिंकण्याचा प्रयत्न करताय, महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. आणि या पद्धतीनं अगर तुम्ही वागत असाल तर मी या निमित्तानं चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आजपासून आपल्या सगळ्या वोटर लिस्टला आपण तपासा आणि जिथं जिथं जे अधिकारी यांच्या या षडयंत्रामध्ये सामील झाले असतील त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवायचं काम महाराष्ट्रातली जनतेने करावं हे आवाहन सुद्धा मी या ठिकाणी करतो आहे. सिन्नर मतदारसंघामध्ये 5,000 नावं अशीच वगळण्यात आली. जेव्हा त्या तेथील गावकऱ्यांच्या लक्षात आलं की असं होतंय, स्वतः गावकऱ्यांनी भेट घेतली आणि गावकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नावं परत आणली. आता जर त्यांना मृतच दाखवलं होतं तर ते परत कशी काय आले? याचा अर्थ की कुठेही पारदर्शीपणा नाही. असलेली नावं गाळायची, नसलेल्या यांना आपण स्वतः हे करून त्याच्यामध्ये मतदारांमध्ये दिशाभूल. शेवटी प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे करणं हा लोकशाही काळीमा आहे. ज्यांचं वय 85 आणि 40% ज्यांना दिव्यांगाचं हे आहे सर्टिफिकेट ज्यांना सिव्हिल सर्जन आणि यांच्याकडून मिळालंय त्या लोकांना घरून वोटिंग करण्याची पद्धत जी राबवली जाते त्याबद्दल आम्हाला आक्षेप अजिबात नाही आहे. ते व्हावं, ते चांगल्या रीतीनं व्हावं, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देसाई हे तिघही काय म्हणाले ते आपण ऐकलंय. आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर महाविकास आघाडीनं आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त एस चोकलिंगम यांची भेट घेऊन बोगस पद्धतीनं मतदार यादीतून नावं वगळली जात असल्याचा आरोप केला. या प्रकारामागे शिंदे आणि फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. प्रत्येक मतदारसंघातून 5,000 नावं वगळली जात आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जिथं लीड मिळाला त्या मतदारसंघात बोगस पद्धतीनं नावं वगळली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला. मग या नेत्यांनी आज या प्रकारचा एक व्हिडिओही सादर केला. तेल्हारा गावच्या सरपंच किरण गाडेकर यांचा हा व्हिडिओ
पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला. ABP माझानं त्यात सरपंचांना तातडीनं गाठलं आणि तिथली वास्तवातली परिस्थिती समजून घेतली. तेल्हारा गावातून 60 जणांची नावं बोगस पद्धतीनं वगळल्याचं समजल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे गाडेकर दाम्पत्याच्या नावानं 7 नंबरचा फॉर्म भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही घडलाय. BLOनं हा प्रकार लक्षात आणून दिल्यावर पोलखोल झाली. आपण हा फॉर्म भरलाच नसल्याचं संजय गाडेकर यांनी स्पष्ट केलं. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर असणार आहेत श्वेता महाले, ज्या स्वतः चिखली विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया. श्वेताजी, स्वागत आहे आपलं ABP माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. आपण आजचे आरोप सकाळपासून ऐकले असतील. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलाय की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, काही नावं वगळली जात आहेत. यावर आपली भूमिका काय आहे, कारण आपण त्या चिखलीच्या आमदार आहात? नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हापासनं निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झालेली आहे किंवा एकंदरीतच मतदार नोंदणी त्या ठिकाणी आयोगाच्या वतीने, शासनाच्या वतीने जी होते, त्याच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा सहभाग घेतो. जास्तीत जास्त लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बूथ लावतोय, रजिस्ट्रेशन कॅम्प लावतो आणि प्रत्येक आपल्या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा आपला मतदानाचा अधिकार बजावू शकला पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि निवडणुकीच्या तोंडावरती जर का असा प्रकार होत असेल तर नक्कीच तो गांभीर्याने घेतला पाहिजेत. जे निवडणूक अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, यांच्याशी मी चर्चा केली. त्यांना स्पष्टपणे विचारलंय की नक्की हा प्रकार काय आहे, याच्या खोलात आपण जाऊन तपास केला पाहिजेत. शेवटी लोकशाहीमध्ये सर्वोच्च जर कुठलं काय असेल तर ते मतदान आहे. या मतदानापासून कोणीही वंचित नाही राहिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. तहसीलदार महोदयांनी पण सांगितलंय की हा जो प्रकार झालेला आहे हा नेमका कसा झालाय, काय झालाय, आमचा तपास चालू आहे. परंतु या गोष्टीचं मला असं वाटतं राजकारणसुद्धा करण्यात आलेलं आहे. लोकसभेच्या वेळेला स्वतः माझ्या कामावरती जो व्यक्ती आहे खराडे नावाचा, त्याच्या सौभाग्यवतीचं नाव हे मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं होतं. ज्या दिवशी त्या मतदान केंद्रावरती पोहोचल्यात असं लक्षात आलं की त्यांचं नावच मतदार यादीमध्ये नाही आहे. परंतु आम्ही कुठेही राईचा पर्वत न करता त्या ठिकाणी तहसीलदारांशी संपर्क साधला आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे असे जे काही नावं सुटलेले असतील तर त्याच्यावरती गांभीर्यपूर्ण विचार त्या ठिकाणी झाला पाहिजेत. ज्या ज्या नागरिकांचे नावं सुटलेले असतील किंवा वगळलेले असतील त्यांचे नावं पुन्हा मतदार यादीमध्ये आले पाहिजेत, अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा तहसीलदार महोदयांशी केली. श्वेताजी, याचा अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आरोप केले त्यातला पहिला भाग तुम्हालाही मान्य आहे की नावं वगळली गेली आहेत, पण त्याच्यातला दुसरा त्यांचा आरोप आहे हा भाजपचा रडीचा डाव आहे, हे शिंदे आणि फडणवीसांचं षडयंत्र आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आरोप असा आहे की फॉर्म 7चा वापर करून हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे. ह्या आरोपावर तुमचं मत काय असणार? महाविकास आघाडीला त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव सुनिश्चित आहे हे कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात ते महायुतीच्या नेत्यांवरतीच त्या ठिकाणी आरोप करतात. काहीही त्या ठिकाणी घडलं की त्याचा सगळं काही दोष ते फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारला देतात. लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह त्यांनी केला की आम्ही संविधान बदलणार आहे, भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे, महायुती संविधान बदलणार आहे. आणि कुठेतरी ते थोडेफार यशस्वीसुद्धा झाले. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीचं आपण राजकारण केलं पाहिजेत आणि राजकारण करून चुकीचे नेरेटिव्ह हे समाजामध्ये आपण सेट केले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल. त्यांनी तर इथपर्यंत म्हटलंय की जिथं जिथं त्यांना लोकसभेत आघाडी मिळाली तिथं तिथं हा रडीचा डाव खेळला जातो.
रडीचा डाव मुळात कोण खेळतंय हे जरा पाहिलं पाहिजेत. आम्ही सबका साथ सबका विकास, समाजामध्ये जेवढे घटक आहेत तेवढ्या सगळ्या घटकांना विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत. आणि हे करत असताना अशा पद्धतीने रडीचा डाव आम्ही आत्तापर्यंत खेळलेला नाही आहे. रडीचा डाव खेळण्याची वेळ महाविकास आघाडीवरती आलेली आहे आणि तो डाव ते खेळत आहेत. धन्यवाद श्वेताजी, आपण या ABP माझाच्या 0 ओव्हर कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपली प्रतिक्रिया, आपलं जे मत आहे तुमच्यावर किंवा ज्या महायुतीच्या नेत्यांवर आरोप केलेत त्यावर आपण आपली स्पष्ट प्रतिक्रिया मांडली. धन्यवाद. तर मतदान हे नागरिकाचं पवित्र कर्तव्य आहे, त्यामुळे ते कर्तव्य बजावण्यासाठी त्याला संधीही मिळालीच पाहिजे. म्हणजे आता वळूयात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेकडे. या पत्रकार परिषदेत मवियाचे नेते आज एकत्र आले होते ते महायुतीवर आरोप करायला. पण झालं काय, तर मवियामधलीच दुफळी ही जगजाहीर झाली. बरं, पत्रकार परिषदेचा खरा साईड इफेक्ट तर पुढेच आहे. ही पत्रकार परिषद संपवून हे सारे नेते YB सेंटरला म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचले, पण तिथं ठाकरेंचे नेते पोहोचलेच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नानांच्या वक्तव्यामुळं ठाकरेंचे नेते नाराज झाले होते आणि बैठकीला जर नाना पटोले येणार असतील तर ठाकरेंचा एकही नेता जाणार नाही असा निरोप आला म्हटल्यावर बैठकच रद्द झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये नाना पटोले हे YB सेंटरवरून निघाले. पुढे या संपूर्ण प्रकरणावर उद्धव ठाकरेंचीही प्रतिक्रिया आली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही प्रतिक्रिया आली. हे सगळं आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं. आजचा प्रश्न पाहूया पोल सेंटरला. म्हणजे आजचा पहिला प्रश्न आहे 0 ओव्हरमधला. नाना पटोले चर्चेत असेपर्यंत आम्ही सहभागी होणार नाही. ठाकरे गटाची ही भूमिका मवियाला मारक ठरेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन्ही नेते आक्रमक बाण्याचे आहेत आणि आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ते प्रसिद्धही आहेत. एक ठाकरेंच्या सर्वात प्रमुख शिलेदारांपैकी तर दुसरे हे राहुल गांधींचे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू. दोघांनीही आपापल्या पक्षांसाठी केलेल्या कामांची यादी आम्ही आज नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण जेव्हा जेव्हा दोघांनी एकमेकांवर टीका केली तेव्हा दोघांनीही ती हातचं न राखता केली. 3 दशकांहून जास्त काळ एकमेकांचे विरोधक असलेले हे दोन्ही नेते गेल्या 5 वर्षांपासून मात्र एकत्र आहेत. पण तसं असलं तरी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा हे दोघंही एकमेकांना चांगले चिमटे काढतात. आता हेच पहा ना, काल रात्री उशिरा महाविकास आघाडीची बैठक संपली तेव्हा नाना पटोले माध्यमांसमोर आले आणि त्यांनी अपडेट्स दिल्या. त्यात बोलताना नाना पटोले म्हणाले होते की 260 जागांवर आमचं एकमत झालंय, पण आमचा प्रभाव असलेल्या विदर्भातल्या काही जागांवर चर्चा सुरूच आहे. त्यासाठी आम्ही हायकमांडला एक यादीही पाठवली आहे वगैरे वगैरे. बस, नानांच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी आज सकाळी चिमटा काढला आणि तो कसा बघूया आधी. तो महाराष्ट्र के नेता है, वो निर्णय लेने में सक्षम नहीं है, ऐसा मुझे लगता है कि बार बार उनको दिल्ली में लिस्ट भेजनी पड़ती है, फिर चर्चा होती है. अब वो समय निकल चुका है. हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये फैसला हो जाए. एनसीपी और शिवसेना में कोई ज़्यादा मतभेद नहीं है, कांग्रेस में भी नहीं है. समझ लो कि कुछ सीटें हैं जिनके ऊपर सभी 3 पार्टी दावा करती है. हम ज़्यादा अनुभवी है महाराष्ट्र के. नाना पटोले हमारे साथी है, लेकिन कुछ सीट पर पेच है, वो दूर हो जाएगा. मंडळी, संजय राऊत काय बोलले हे तुम्हीच ऐकलं. पण ते एवढंच बोलून थांबले नाहीत, तर विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे, कुणाची जागीर नाही या शब्दात राऊतांनी काँग्रेसला सुनावलं. लोकसभेत विदर्भातील 2 जागा आम्ही सोडल्या, आता विधानसभेत तुम्ही आमच्यासाठी 4 जागा सोडल्यात, तर कुठे बिघडलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. बरं, विदर्भातील ज्या 4 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला आहे त्या जागा नेमका कुठल्या आहेत ते जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वादाची जागा पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, रामटेक हा नागपूरमधलाच मतदारसंघ,
आणि धामणगाव रेल्वे या 4 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद आहे. मंडळी, मी जसं म्हणालो तसं संजय राऊतांनी नाना पटोलेंच्याच वक्तव्याचा आधार घेऊन चिमटा काढला. आता त्यावर प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. नाना पटोलेंची प्रतिक्रिया आली ती थेट महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतूनच. पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि नाना पटोलेंनी पलटवार केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी संजय राऊतांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना जागा वाटपाचे अधिकार नाहीत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंनी मवियाच्या नेत्यांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असं पटोले म्हणाले. अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांनी पटोलेंना शांत करण्याचा प्रयत्नही केला आणि तो प्रयत्न कॅमेराने टिपलाय. तुम्हीच पहा. पहली बात ऐसी है कि संजय राउत जी के नेता उद्धव ठाकरे जी है. हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल जी है, और राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी, जो हमारी टीम में हम लोग जो शिवसेना की मीटिंग जो कमेटी जो है उसमें ना शरद पवार जी रहते हैं, ना उद्धव जी रहते हैं, ना मल्लिकार्जुन खड़गे जी, ना राहुल जी रहते हैं. लेकिन हम लोग कमेटी जो बनी है उनके आदेश से बनी है, हमारे तीनों नेता के आदेश से बनी है. हमारी जवाबदारी है कि हमारे नेता को जो भी कुछ हुआ वो मालूमात देना, वो हमारा अधिकार है, वो देना पड़ता है. संजय राउत उद्धव जी को ओवररोल करते होंगे तो उनका इशू है, हमें पता नहीं क्या है उनका, अगर वो ऐसा बोलते हैं तो. लेकिन हम हमारे नेताओं को हम वास्तविकता बताना ये हमारी जवाबदारी है और वो हमने काम किया है. संजय राउत का काम, संजय राउत क्या कर रहे हैं, हमें संजय राउत के बारे में मुझे कुछ बोलना नहीं. सर, एकूणच संजय राऊतांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये हायकमांडकडे हे पत्रक जाणार आहे. एकूणच सीट शेअरिंगची चर्चा जी आतापर्यंत मुंबईत होती ती दिल्लीपर्यंत जाणार का? ते अजून काही ठरलेलं नाही. मुद्दा एक असा आहे की संजय राऊत साहेबांनी जे सांगितले की त्यांचे नेता उद्धवजी आहेत, त्यांना उद्धवजीला माहिती द्यावं लागतं. तर संजय राऊतांचं काय म्हणणं नेमकं मला ते कळलं नाही, त्याच्यामुळे मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. असं आहे, पत्रकारांनी समजून घ्यावं ही पत्रकार परिषद ही फक्त निवडणूक आयोगासंबंधात आहे. याबद्दल इतर प्रश्नाची उत्तरं आम्ही सगळ्या दुपारी एकत्र बसल्यानंतर देऊ. मंडळी, अवघ्या 2 मिनिटांचा हा व्हिडिओ, पण तो पाहून एक अंदाज तर नक्की आपण लावू शकतो की जागा वाटपाचा महाविकास आघाडीतला तिढा अगदी शेवटच्या टप्प्यात किती ताणला गेलाय. दोन्ही नेते आपापल्या पक्षांसाठी बोलत असतील, पण त्यातून आघाडीतला विसंवाद जगजाहीर होतोय. आणि म्हणूनच की काय, खुद्द शरद पवारांनी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी फोनवरून चर्चा केली आणि जागा वाटपाच्या तिढ्यावर मध्यस्थी केल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला हे उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही समजतंय. पण ही घडामोड घडण्याआधीच आज मातोश्रीवर झालेल्या 3 पक्ष प्रवेशांनी महायुतीला जोरदार धक्का दिला. मंडळी, एकसंध शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडात एकनाथ शिंदेना साथ देणाऱ्या दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात राजकीय सुरुंग पेरण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी करून ठेवलंय. मूळचे शिवसेनेचे, पण नारायण राणेंसोबत शिवसेनेतून काँग्रेस आणि मग भाजपमध्ये जाणारे राजन तेली यांनी आपल्या मनगटावर आज ठाकरेंचं शिवबंधन बांधलं. सिंधुदुर्गातल्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या दीपक केसरकरांनी शिंदेंच्या बंडात त्यांना साथ दिली. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते या नात्यानं केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला प्रसंगी खूप काही सुनावलंही आहे. त्यामुळे केसरकरांना त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघात आव्हान देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला एक ताकदीचा मावळा हवाच होता. राजन तेली यांच्या रूपानं ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला तो मावळा मिळाल्याचं बोललं जातंय. दरम्यान सांगोल्याच्या दीपक साळुंके, सिल्लोडचा सुरेश बनकर आणि पिंपरी चिंचवडचे मोरेश्वर बोंडवे हे लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिलेली आहे किंवा देणारही आहेत. याच सगळ्या पक्षप्रवेशानंतर
उद्धव ठाकरेंना नाना पटोले आणि जागा वाटपावरून प्रश्न विचारला तर त्यावर ते काय म्हणाले आपण तेही पाहूया. जागा वाटप हा तुम्हाला कल्पना आहे की एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की अजूनही अशी फार मोठी काही तंटाबखेडा झाला आहे असं माझ्या कानावरती काय आलेलं नाही. मगाशी संजय राऊत पण येऊन गेलेत, अनिल देसाई पण आहेत. माझ्या कानावर ज्या वेळेला येईल तेव्हा मी त्याच्यावरचं भाष्य नक्कीच करेन. नाही पण जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल? कारण निवडणुकीच्या आत. दिवस कमी राहिलेत, अगदी दिवस राहिलेत. हा मी गमतीचं उत्तर असलं तरी येत्या 2-3 दिवसात किंवा त्याहीपेक्षा उद्या तर उद्या हा जागा वाटप संपू शकतो, एवढ्या अंतिम टप्प्यात तो आलेला आहे. मंडळी, उद्धव ठाकरेंनी संयमी भूमिका घेतली असली तरी काँग्रेस विदर्भात तडजोड करायला तयार नाहीये. काँग्रेसला विदर्भात जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. यामागे निवडणुकीच्या तात्कालिक कारणांप्रमाणे आणखी काही ऐतिहासिक कारणं देखील आहेत. आपण ती पाहूया मीडिया सेंटरला. म्हणून काँग्रेसला हवाय विदर्भ. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासून विदर्भ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाच्या निमित्तानं विदर्भ हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचं केंद्रस्थान राहिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीचे नेते आणि विदर्भातील नेते हे सातत्यानं संपर्कात असायचे. स्वातंत्र्यानंतर विनोबा भावे यांनी देखील कर्मभूमी म्हणून पवनारची निवड केली. त्यामुळे पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी देखील सतत विदर्भाच्या संपर्कात असायच्या. परिणामी विदर्भात काँग्रेस तळागाळापर्यंत रुजली. 1952 ते 1996 या काळात 11 पैकी 11 जागा काँग्रेसच जिंकायची विदर्भातल्या. विधानसभेत देखील 2/3 जागा या काँग्रेसकडे असायच्या. आणीबाणीनंतर देखील संपूर्ण देशात काँग्रेसचं पानिपत होऊन देखील काँग्रेसला विदर्भानं हात दिला. त्यामुळे 1977च्या निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा 11 पैकी 11 जागा जिंकल्या. 1996 मध्ये बनवारीलाल पुरोहित यांच्या रूपात भाजपचा पहिला खासदार निवडून आला. म्हणजे ग्राफिक्समधून ही माहिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काँग्रेस विदर्भ सोडायला का तयार नाहीये. इकडे महाविकास आघाडीत इतकं सगळं घडत असेल तर महायुतीतील टीका होणं अपेक्षितच होतं. अगदी तसं झालंही. दिल्लीला जाण्याआधीच दरे गावातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडीला टार्गेट केले. सोबतीला भरत गोगावलेंनी तोंडसुख घेतलं. मी अगोदर म्हटलेलं आहे, ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ही विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी ही झालेली आघाडी जी आहे ही आघाडीमध्ये बिघाडी तर होणारच. त्यांच्यात किती समन्वय राहील ते आज तरी आम्ही सांगू शकत नाही, कारण त्यांची प्रत्येकांची इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. आणि परवा स्वतः खुद्द शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांचं नाव घेऊन जो काय बॉम्ब टाकला त्यावर त्यांनी बरेचसे त्यांच्यामध्ये चलबिचलपणा आलेला आहे. त्यात अजून थोडं काय होतंय ते बघा. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ती 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. आजचा प्रश्न होता, नाना पटोले चर्चेत असेपर्यंत आम्ही त्या चर्चेत सहभागी होणार नाही. ठाकरे गटाची ही भूमिका मवियाला मारक ठरेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. एक्सवर फहीम शेख म्हणतायत, हरियाणाचे निकाल पाहून संजय राऊतांना वाटते आपण दिल्ली जिंकली. यूट्यूबवर अनिल चौधरी म्हणतायत, संजय राऊतांना हटवा, सर्व व्यवस्थित होईल. यूट्यूबवरच साबुराव करगजी म्हणतायत, नाना पटोले हक्कानं कुणाला न घाबरता बोलतात म्हणून ते यांना नको झालेत आणि यांचे रडणे खूपच झाले. आता काँग्रेसने स्वतंत्र लढले पाहिजे, मग समजेल.
फेसबुकवर मालोजीराव राजे भोसले म्हणतायत हे धोरण असंच राहील तर खेचाखेची पाडापाडी ओढाताण हे निश्चित ठरलेलं आहे आणि हीच मंडळी सरकार स्थापन करण्याची स्वप्न बघतायत. फेसबुकवर विठ्ठल पाटील म्हणतायत नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून काय प्रयत्न केले आहेत ते सांगा. प्रयत्न केले नसतील तर मतं मागायला मराठ्यांच्या दारात येऊ नका. फेसबुकवरच अनिल कागदे म्हणतायत झाली यांची सुरुवात, कसा विश्वास ठेवायचा. इंस्टाग्रामवर विकास काळे म्हणतायत ठाकरे गट लय हवेत आहे, लवकरच त्यांची हवा निघेल. इंस्टाग्रामवरच प्रितेश टेकाले म्हणतायत मुळात महाविकास आघाडीमध्ये ग्राउंड लेवलवर सुद्धा सगळं आलबेल नाही. आणि मंडळी, पहिल्या सत्राच्या शेवटाकडे वळताना पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावरचा तुम्हा प्रेक्षकांचा कौल आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. युट्यूबवर आपण प्रश्न विचारला होता, नाना पटोले चर्चेत असेपर्यंत त्या चर्चेत आम्ही सहभागी होणार नाही. ठाकरे गटाची ही भूमिका मवियाला मारक ठरेल का, यावर युट्यूबवर मतं आली 40,000. 77% म्हणतायत होय, 23% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 63% म्हणतायत होय, 37% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 76% म्हणतायत होय, 24% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 56% म्हणतायत होय, 44% म्हणतायत नाही. मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आता केवळ 32 दिवस उरलेत. त्याआधी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीत इतकी टोकाची भांडणं हे नक्कीच चांगले संकेत नाहीत त्यांच्या दृष्टीनं. विशेष म्हणजे हे वाद आता चव्हाट्यावर आलेत आणि मतदार राजासमोरच काँग्रेस आणि ठाकरे गट वाद घालतायत. इथं आम्ही पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो ती म्हणजे हरियाणात जे घडलं त्याची. हरियाणाचे मुख्यमंत्री आपणच होणार असं मतदानाआधीच काँग्रेसचे किमान 4 नेते म्हणत होते. निकाल काय लागला ते आपण सर्वांनीच पाहिलं. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच जरी साहजिक असली तरी चर्चेसाठी कुठल्या पक्षातून कुणी यायचं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावरही जर ठाकरे गट आक्षेप घेत असेल तर काँग्रेसला राग येणं साहजिकच म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवला तर ते मवियाच्या फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त कुतूहल कोणत्या घराण्याविषयी असेल तर उत्तर आहे ठाकरे कुटुंबाविषयी. ठाकरे कुटुंबातल्या एका तरुण सदस्याच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीवर आता आपण चर्चा करणार आहोत. आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीची. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र अशी ओळख लाभलेलं शिवाजी पार्क मैदान ज्या मतदारसंघात येतं ना त्या माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पण बातमी याच्याही पलीकडे आहे. माहीममधून अमित ठाकरे उभे राहिले तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं मत ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही नेत्यांनी व्यक्त केल्याचं समजतं. आता या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे काय निर्णय घेतात ते येत्या काही दिवसातच समोर येईल. पण त्याआधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला होता. उदाहरणार्थ 2012 साली ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी राज ठाकरेंनी मदत केली होती. तसंच 2019 साली आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली. त्यावेळी मनसेनं वरळीतून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अमित ठाकरे माहीममधून उभे राहिले तर उद्धव ठाकरे 2019 सालची परतफेड करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पुढे जाण्याआधी राज ठाकरे याच विषयावर 2 महिन्यांपूर्वी काय म्हणाले होते आपण ते आधी पाहूया. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही आपण उमेदवार देणार. हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे
आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत. कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. मंडळी, आणि याच विषयाशी निगडीत होता आपल्या झिरो अवरमधला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न: 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का? पर्याय अर्थातच होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. मंडळी, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांचे आभार मानले होते. जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देत आहेत त्यांचे आम्ही सगळेजण ऋणी आहोत आणि खरंच मनापासून सांगतो, पुन्हा एकदा आदित्यवरती प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला सुद्धा मी हात जोडून नमस्कार करतो. राज ठाकरेंनी खरं तर 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून 9 मार्च 2006 रोजी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचे 2 स्वतंत्र पक्ष असले तरी दोन्ही कुटुंबांमधला सौहार्द अजून कायम आहे. 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिवाजी पार्कवरच्या शपथविधी सोहळ्याला राज आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे हे आवर्जून उपस्थित राखली होती त्यांनी, आणि त्या दोघांनी व्यासपीठावर जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा मान ठेवून राज ठाकरे आपल्या आईसह सोहळ्याला हजेरी राहिले होते. उद्धव यांच्यासोबत मतभेद असूनही राज यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या दिवसाची गरिमा कमी होईल किंवा त्या दिवसाला गालबोट लागेल असं होऊ न देता हजेरी लावली होती. हे आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर मे 2023मध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे हे दोघंही आमच्या माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही मधुवंती ठाकरेंना एक हळवा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं होतं तेही आपण पाहूया. मासाहेब नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. तुम्ही अगदी त्या व्यासपीठावर जाऊन त्यांना जवळ घेतलं. त्याच उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यावेळी एक मावशी किंवा आईच्या भूमिकेत असताना तुम्हाला काय वाटलं दोन्ही वेळेला? वाईट वाटलं, असं वाईट वाटलं होतं. कारण असं काय व्हावं अशी काही इच्छा नव्हती. शेवटी त्यालाही लहानाचा मोठा बघितलेला मी सगळं हे केलेलं आहे. त्याच्याने असं काय व्हावं अशी इच्छा नव्हती. वाईट वाटलं. आणि याच विषयाशी निगडीत होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटर. आजचा दुसरा प्रश्न: 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आल्यात? अनिल पारगे हे यूट्यूबवर म्हणतात, म्हणजे दोन्ही ठाकरे आमदार कार्यकर्ते फक्त लढायला आणि सतरंजा उचलायला. हे लोक यांची घरं भरणार आणि कार्यकर्त्यांना भिकेला लावणार. यूट्यूबवरच विनोद मुंढे म्हणतायत, ठाकरे परिवारातील उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून उभे राहत असतील तर एकमेकांना मदत करावी हेच उत्तम राहील. यूट्यूबवरच ज्ञानेश्वर राणे म्हणतायत, राजसाहेब ठाकरे मोठ्या मनाचा राजा माणूस आहे, मात्र हेच गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाहीत. यूट्यूबवरच गणेश साकनुरे म्हणतायत, मी तर म्हणतो उद्धव विरुद्ध राज आणि आदित्य विरुद्ध अमित असा सामना व्हावा. होऊन जाऊ दे एकदाचं, कुणात किती दम आहे हे समजेल. यूट्यूबवरच मुनीर जोगिलकर म्हणतायत, विरोध करण्याच्या ऐवजी जे झालं ते विसरून दोघांनीही महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर काय बिघडेल असा प्रश्न विचारतायत मुनीर.
मोहसिन शेख युट्यूबवर काय म्हणतायत, तर यावेळेसही मनसेला 0 जागा मिळतील नेहमीप्रमाणे. फेसबुकवर धोंडी भाऊ कुडेकर म्हणतायत, दोघे भाऊ एकत्र या आणि महाराष्ट्र घडवून दाखवा. फेसबुकवर गणेश नवले म्हणतायत, उमेदवार दिला तरी काही फरक पडत नाही, मनसेला कुणाच्याही सहानुभूतीची गरज नाही. फेसबुकवरच अशोक चव्हाण म्हणतायत, राज ठाकरेंसारखं मन उबाठाचं नाही, ते उमेदवार देणारच. फेसबुकवर अमोल शिंदे म्हणतायत, ठाकरे उमेदवार देणार नाहीत, कारण घराणेशाही पुढे चालली पाहिजे ना, का बाकी कार्यकर्ते आहेतच सतरंजा उचलायला. आणि याच प्रश्नावर तुम्ही मंडळींनी म्हणजे एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला तो आपण पाहूयात पोल सेंटर. प्रश्न अर्थातच होता, 2019ला राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. आता अमित ठाकरे निवडणुकीत उतरल्यास उद्धव ठाकरेंनी विरोधात उमेदवार द्यावा का? मतं युट्यूबवर आलीत 45,000. 27% म्हणतायत होय, 73% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलाय लोकांकडून आपण पाहतोय. 40% म्हणतायत होय म्हणजे उमेदवार द्यावा, 60% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर काय कौल आलाय आपण पाहतोय. 49% म्हणतायत होय आणि 51% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 37% म्हणतायत होय, पण 63% म्हणतायत नाही. मंडळी, राजकारणात आहे ना, भावनांना जागा नसते, ते खरं आहे. पण कधीकधी राजकारण आणि नाती यांच्यात एक पर्याय निवडावा लागतो, कारण राजकारणात असलेल्या घराण्यांकडे जनतेच्या देखील नजरा असतात. प्रश्न केवळ मुंबईतल्या 2 मतदारसंघांचा नाहीये, तर 19 वर्षांपूर्वी विभक्त झालेले 2 भाऊ आपल्या मुलांसाठी एकमेकांना सहकार्य करतात का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. कारण प्रश्न हा प्रतिष्ठेचा देखील असतो. ठाकरेंच्या तरुण पिढीतील दोघांपैकी एका भावाचा निवडणुकीत पराभव झाला तर तो कुटुंबासाठी देखील मोठा धक्का असेल आणि त्याची चर्चा पुढची अनेक वर्ष होत राहील. मंडळी, 0 ओव्हरमध्ये तुर्तास तरी वेळ झाली आहे आणखी एका ब्रेकची, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला येत्या काही दिवसात आता जोर येणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून महायुतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या 12 ते 13 सभांचं प्लॅनिंग केल्याचं समजतंय. मुंबईसह उर्वरित कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागांमध्ये मोदी प्रचार करणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत मात्र ते 12 किंवा 13 सभा घेणार असल्याचं कळतं. आणि या बातमीसह 0 ओव्हरच्या आजच्या कार्यक्रमात तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सोमवारच्या 0 ओव्हरमध्ये पुन्हा भेटूयात रात्री 7:56. पण ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते सारस्वत बँक, विश्वासाच्या नात्याची अविरत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.